ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये अतिशय जबरदस्त ट्विस्ट आणि रोमॅन्टिक ट्विस्ट आपल्याला बघावयास मिळणार आहे. खऱ्या खोट्याच्या पारड्यात सत्याचा विजय होऊन आता अर्जुन तन्वीच्याच तोंडातून आता विलासचा खून हा दुसरा तिसरा कोणी नसून साक्षीनेच केल्याचे सत्य कसा समोर आणतो आणि तन्वीच्याच तोंडातून विलासच्या खुनाची कशी फुंकर मारतो आणि त्यानंतर मात्र विलासचा खून साक्षीने केल्याचे भर कोर्टात समोर येताच आता पिसाळलेला रविराज कशी तन्वीची धुलाई करतो तर जज कसे साक्षीला जेलची सजा देतात आणि त्याचबरोबर अर्जुन आता मधुभाऊची कशी सुटका करतो हे आपल्याला या व्हिडिओमध्ये बघावयास मिळणार आहे. अर्जुन आता त्याच्या एका माणसाला मोठी भयानक शक्कल लढवून तन्वीकडे पाठवतो आणि त्याने विलासचा खून केल्याची सर्व घटना बघितल्याचे तन्वीला सांगताच तन्वी कसे खरे सत्य त्या माणसाला सांगते. तो माणूस कसा त्याचा कॉल रेकॉर्ड करून तर तन्वीचे सर्व बोलणे रेकॉर्ड करतो आणि अर्जुन आता असा कोणता पुरावा आणतो की जेणेकरून भर कोर्टात साक्षीनेच विलासचा खून केला हे सिद्ध होते. या सगळ्या गोष्टी बघण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. त्यामध्ये आता सायलीला अर्जुनने स्वतःच्या जीवावर खेळून महिपतच्या ताब्यातून आता सायलीची सुटका केलेली असते आणि सायली आज खऱ्या अर्थाने अर्जुनच्या प्रेमात पडलेली असते. इकडे आता सायली ही बेडरूममध्ये असताना अर्जुनचे शर्ट घालून अर्जुनचे प्रेम व्यक्त करत असते तर त्याचबरोबर कपाटात अर्जुनने घेतलेला नवीन शर्ट दाखवताच अर्जुनचा फेवरेट रेड कलर असल्याचे सायलीला समजते आणि आता सायली ही अर्जुनच्या प्रेमात पडल्यामुळे आता सायली ही नाश्त्यासाठी सुद्धा रेड कलरचे सर्व पदार्थ बनवते. एवढेच नाही तर सायलीने आता त्यांची सर्व बेडरूम रेड कलरने सजवलेली असते. खिडकीचे पडदे रेड कलरचे, टेबलवरचे फ्लॉवर पॉट रेड कलरचे, अंगावर घेण्याचं कंबल देखील रेड कलरचं आणि सर्व रूम सायलीने रेड करून टाकलेली असते. आता सायलीने तर आपल्याला रेड कलर आवडतो म्हणून आपले सगळेच जग रेड कलरचे करून टाकल्याचे अर्जुन समोर येते आणि अर्जुन विचार करतो की मिस सायलीने असं का केलं असेल. कदाचित मधुभाऊंची सुटका लवकर व्हावी यासाठी आपल्याला सायली खुश करत असणार असा विचार आता अर्जुनने केलेला असतो आणि त्याचबरोबर आता अर्जुन विचार करतो की आपण जर मधुभाऊंची सुटका केली तर मिस सायली आपल्या प्रेमात पडतील आणि आपल्या प्रेमाचा मग स्वीकार करतील. तेव्हा आता काही जरी झालं तरी मधुभाऊंची सुटका ही केलीच पाहिजे असा विचार आता अर्जुनने केलेला असतो. इकडे आता अर्जुन आणि सायली बेडरूममध्ये येतात तर आता अर्जुन म्हणतो की मिस सायली आता आपण महिपतला तर जेलचा रस्ता दाखवला पण आपल्याला आता मधुभाऊंची सुटका करायची आहे आणि त्यासाठी आपल्याला माहिती आहे की साक्षीनेच विलासचा खून केला पण आता साक्षीच्या विरोधात आपल्याला भक्कम असा पुरावा आणावा लागेल. तर आता दोघेही विचार करत असतात. तेवढ्यात आता लगेचच अर्जुन म्हणतो की सायली आपण असं करू, आपण एका माणसाला आपल्याकडून त्याला सर्व हकीकत सांगून आपल्या बाजूने आता तन्वीकडे पाठवू आणि त्याने विलासचा आश्रमात खून झाल्याचे सर्व बघितले असल्याचे तन्वीला सांगू आणि मग तन्वी काय रिॲक्ट करते, ती काय काय बोलते आणि तन्वीच ही साक्षीदार असल्यामुळे तन्वीने विलासचा खून कसा झाला हे बघितला असल्यामुळे तन्वी घाबरेल आणि त्या माणसाला सर्व काही खरं सांगून टाकेन आणि मग त्याचाच आपण फायदा उठवायचा आणि भर कोर्टात तो तन्वीच्या तोंडातील पुरावा समोर आणायचा आणि विलासचा खून साक्षीनेच केला हे कोर्टाला दाखवून द्यायचे. तेव्हा आता सायलीला सुद्धा अर्जुनची ती कमाल आयडिया पटलेली असते. ठरल्याप्रमाणे आता अर्जुन आणि सायली तन्वीला फोनवर काय काय सांगायचे याचे नोट्स काढतात आणि त्यानंतर आता अर्जुन फोनवर वेगळा आवाज करत तन्वीला कॉल करतो. तन्वी म्हणते की बोला ना, कोण पाहिजे. तर लगेचच अर्जुन दुसऱ्या आवाजात तन्वीला म्हणतो की आश्रमामध्ये ज्या विलासचा खून झाला तो विलासचा खून मी स्वतःच्या डोळ्यांनी कसा आणि कोणी केला हे बघितले. ती ऐकताच आता तन्वीच्या पायाखालची जमीन सरकलेली असते.
लगेचच अर्जुन म्हणतो की तुम्हाला जर वाचायचे असेल तर तुम्ही ताबडतोब येऊन माझी भेट घ्या. असे म्हणत आता अर्जुनने तन्वीला कुठे भेटायचे हे सर्व सांगितलेले असतं आणि अर्जुन फोन ठेवतो. इकडे मात्र आता तन्वीची भीतीने घाबरगुंडी उडालेली असते आणि आता या माणसाने जर त्याचे तोंड उघडले तर आपल्याला तर जेल होणारच. पण किल्लेदारांनी आपल्या नावावर केलेली प्रॉपर्टीसुद्धा किल्लेदार मग हिसकावून घेईल आणि मग आपल्या हातात काहीही उरणार नसल्याचे आता तन्वीसमोर येऊन पटकन आता तन्वी ही त्या माणसाची भेट घेण्यासाठी आता निघालेली असते. इकडे आता ठरल्याप्रमाणे अर्जुन आणि सायली त्याच्या विश्वासू माणसाला आता तन्वीला सांगितलेल्या जागेवर पाठवतात आणि एका झाडाच्या आडून आता अर्जुन आणि सायली काय होतं ती गंमत बघू लागतात. इकडे आता ठरल्याप्रमाणे तन्वी तिच्या कारमधून तिथे येते. तर तेवढ्यात तन्वी त्या ग्राउंडवर येताच तो माणूस आता तन्वीकडे येतो आणि लगेचच तो माणूस म्हणतो की मीच तुम्हाला बोलावलं आणि ज्या आश्रमात विलासचा खून झाला तो खून खिडकीतून मी स्वतःच्या डोळ्याने बघितलाय आणि त्यावेळेस त्या आश्रमामध्ये विलासचा खून कसा झाला आणि कोणी केला याचा सगळा पुरावा माझ्याकडे आहे. तेव्हा लगेचच तन्वीची भीतीने अजूनच घाबरगुंडी उडालेली असते आणि तन्वीच्या डोक्यातून घामाच्या धारा सुरू झालेल्या असतात. तन्वीची बोबडी विळवळालेली असते. तन्वी म्हणते की काय बोलताय तुम्ही आणि कोणी केला खून आणि तुमच्याकडे असा काय पुरावा आहे. तर तो माणूस म्हणतो की असा फुकट कुणी कुणाला पुरावा देतं का. तेव्हा तन्वी म्हणते की काय पाहिजे तुला. तर लगेचच तो माणूस म्हणतो की दुसरं काय पाहिजे असणार आणि विचार करा मी जर हे सगळं कोर्टात सांगितलं तर तुमचं सगळं आयुष्य जेलमध्ये जाईल. तर त्याची किंमत तुम्हाला किती मोजावी लागेल याचा तुम्ही अंदाज करा. तर लगेचच आता तन्वीला आठवतं की किल्लेदारांनी प्रतिमाची सर्व प्रॉपर्टी आपल्या नावावर केलेली आहे आणि जर या माणसाने कोर्टात जर पुरावा दाखवला तर किल्लेदार ती सर्व प्रॉपर्टी आपल्याकडून हिसकावून घेईल आणि कोर्ट म्हणजे अर्जुन आपल्याला आयुष्यभर जेलमध्ये सडायला लावील. त्यापेक्षा यामधील काही प्रॉपर्टी आपण या माणसाला दिली तर कदाचित आपली यापासून सुटका होईल. तन्वी त्या माणसाला म्हणते की तुमच्याकडे कोणता पुरावा आहे आणि जरी असला ना तर मी काही त्या विलासचा खून केलेला नाही आहे. तेव्हा ज्याने कुणी खून केला ना त्याला शिक्षा होईल यात माझा काय संबंध. तर लगेचच तो माणूस म्हणतो की विचार करा त्या खुनाच्या वेळेस तुम्हीसुद्धा तिथे होतात आणि ज्याने खून केला त्यानंतर तुम्ही काय केलं हे सुद्धा तुम्हाला माहिती आहे. तेव्हा आता तन्वीची घाबरगुंडी उडालेली असते आणि तन्वीच्या डोळ्यासमोर ज्या वेळेस आता साक्षीने विलासचा खून केला त्यावेळेस मधुभाऊच्या डोक्यात आपण कसा फ्लॉवर पॉट मारला आणि मधुभाऊला कसे बाजूला ओढत नेले हे सर्व आठवतं. तर आता लगेचच मग तो माणूस म्हणतो आठवलं का मग आता तुम्हीच तुमच्या तोंडाने सांगा. तर लगेचच तन्वी म्हणते की अहो मी त्यावेळेस आश्रमात होते पण मी खून केला नाही तर त्या साक्षीने खून केला आणि मी फक्त तो खून करताना बघितला आहे. तर तो माणूस म्हणतो की तुम्ही खून करताना फक्त बघितला नाही तर तुम्हीसुद्धा त्या खून करणाऱ्यांना मदत केली आणि तुम्हीसुद्धा त्यामध्ये सहभागी आहेत. तेव्हा आता मात्र तन्वी ततमम करू लागते. तर लगेचच तो माणूस म्हणतो की अहो साक्षीने तर रिव्हॉल्वर चालवली पण तुम्ही नंतर साक्षीने त्या विलासला मारल्यानंतर तुम्ही काय केलं. तर तन्वी म्हणते की मी काहीच नाही केलं हो मी फक्त साक्षीला ती बॉडी दुसरीकडे नेण्यासाठी मदत केली होती. तर लगेचच त्या माणसाने आता तन्वीचे सर्व बोलणे त्याच्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड केलेले असते. तर आता तो माणूस म्हणतो की 4 दिवसानंतर मला पैसे कुठे आणि किती पाठवायचे ना हे मी तुम्हाला फोनवर सांगेन. तर आता लगेचच तन्वी तयार होते आणि त्यानंतर आता तन्वीला काय करावे आणि काय नाही सुचत नसते. तर तो माणूस पटकन आता तेथून निघून अर्जुन आणि सायलीकडे येतो आणि त्याचा तो मोबाईलमधील आता तन्वीचा रेकॉर्ड केलेला तो सर्व व्हिडिओ आता लगेच तो माणूस आता अर्जुनला देतो आणि अर्जुनच्या हातात आता
साक्षीने विलासचा खून केला हे तन्वीच्या स्वतःच्या तोंडातील बोलणे याचा भयानक पुरावा आलेला असतो आणि ताबडतोब आता अर्जुन हा मधुभाऊची सुनावणी बोलावतो. तर आता ताबडतोब सुनावणी बोलावल्यामुळे इकडे साक्षीच्या काळजाचा ठोका चुकलेला असतो. तर रविराजला सुद्धा अर्जुनला काही पुरावा मिळाला की काय या भीतीने आता राजला सुद्धा काय करावे आणि काय नाही समजत नसते. ठरल्याप्रमाणे आता कोर्टाची सुनावणी सुरू होते. तर आता लगेचच अर्जुन जजला म्हणतो की विलासचा खून दुसरा तिसरा कोणी नसून तो कोणी केला याचा भयानक पुरावा जज साहेब मी आज समोर आणलेला आहे. तेव्हा तो पुरावा मला कोर्टासमोर दाखवण्याची परवानगी द्यावी. परवानगी मिळताच आता अर्जुन तो तन्वीचा रेकॉर्ड केलेला सर्व व्हिडिओ आता जजला दाखवतो आणि त्या क्षणी आता सर्वांच्या काळजाचा ठोका चुकलेला असतो. आणि त्याच वेळेस आता जजने ज्या माणसाकडून हे करून घेतलेले असते तो माणूससुद्धा आता कोर्टात आलेला असतो. आणि त्या माणसाला बघताच आता तन्वीची घाबरगुंडी उडालेली असते. आणि लगेचच आता अर्जुन तन्वीला विटनेस बॉक्समध्ये बोलावतो आणि आता तो व्हिडिओ तर जज समोर आलेला असतोच. आणि आता तन्वीला गुन्हा कबूल केल्याशिवाय काहीच पर्याय उरलेला नसतो. आणि लगेचच अर्जुन म्हणतो की तन्वी किल्लेदार तुम्ही त्या व्हिडिओमध्ये जे काही सांगितलं ते आता सर्वांच्या समोर सांगा. तेव्हा आता लगेचच अर्जुन म्हणतो की सांगा विलासचा खून कुणी केला. तर आता तन्वीला काय बोलावे आणि काय नाही सुचत नसते. अर्जुन म्हणतो की अहो व्हिडिओ तर सर्वांनी बघितलाच, त्यामध्ये तुम्ही जे काही सांगितलं ते कोर्टाला माहीतच आहे, पण आता तुम्ही कोर्टाला सांगा. तर लगेचच तन्वी ही साक्षीकडे बोट करत म्हणते की विलासचा खून हा साक्षीने केला होता आणि त्यावेळेस मी आश्रमात आले होते. ती ऐकून आता सर्वांना मोठा धक्का बसलेला असतो. आणि त्याच वेळेस आता रविराजला तन्वीचा खूप राग आलेला असतो. आणि आजपर्यंत तन्वी आपल्याशी खोटं बोलत आली आणि तिने वेळोवेळी कोर्टाला चुकीच्या साक्षी दिल्या याचा आता राग येऊन पिसाळलेला रविराज हा तिथेच तन्वीची यथेच्छ धुलाई करतो. आणि लगेचच आता भर कोर्टात तन्वीची धुलाई केल्यामुळे सगळ्यांना मोठा धक्का बसलेला असतो. आणि ताबडतोब आता तो व्हिडिओचा भयानक पुरावा बघून जज हे साक्षीला अटक करण्याचे आदेश देतात. आणि लगेचच पोलीस आता साक्षीला अटक करतात. आणि आता काही सेकंदाच्या आत साक्षीला हे काय होऊन बसलं याचा अंदाजही आलेला नसतो. आणि आता अण्णांच्या बरोबर साक्षीला सुद्धा अर्जुनने जेलची सजा खायला पाठवलेलं असतं. त्याचबरोबर आता तन्वीने वेळोवेळी आता चुकीची साक्ष देऊन कोर्टाची दिशाभूल केल्यामुळे आता तन्वीला सुद्धा 1 महिन्याची जेलची सजा तर 10,000 रुपये दंड ठोठावलेला असतो. आणि आता ते सर्व ऐकताच आता तन्वीच्या काळजाचा ठोका चुकलेला असतो. तर आज लगेचच अर्जुन म्हणतो की यामध्ये मधुभाऊंचा काहीही दोष नाही आणि विनाकारण त्या व्यक्तीला जेलमध्ये इतके दिवस राहावे लागले. तर लगेचच कोर्ट आता मधुभाऊंची माफी मागत मधुभाऊंची सन्मानपूर्वक सुटकेचे आदेश देतात. आणि आज खऱ्या अर्थाने अर्जुनने आज साक्षीला तिच्या पापाची शिक्षा देऊन मधुभाऊंची जेलमधून सुटका केलेली असते. तर आता मधुभाऊंची जेलमधून सुटका होताच सायलीचा आनंद कसा गगनात मावेनासा होतो आणि सायली ही अर्जुनच्या प्रेमाची कशी कबुली देते हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.